मित्रांनो, आजच्या भन्नाट व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही थंबनेलवरून ओळखून घेतलं असेल हा आजचा ब्लॉग कुठला आहे। तर माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही सुंदर असा हा निसर्ग आणि ह्या निसर्गामध्ये फडकणारे हे अनेक धबधबे आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेले हे बदलापूरमधील कोंडेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहे। आणि इथलं निसर्ग सौंदर्य अप्रतिम, मनाला एकदम वेधून घेतलं अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहेत। आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सुंदर असं आजचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि समोरच आपण पाहतोय असे सह्याद्रीचे डोंगर रांगा आणि ह्या कोंडेश्वरच्या बाजूलाच असलेला धनगर वॉटरफॉल त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहेत। आणि त्याच्या बाजूला असलेला बडोदरा JNPT हा पनवेल मोठा हायवे त्याचंही काम आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। तर चला तर आपण आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया। निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेले हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कोंडेश्वर। या ठिकाणी जेव्हा आपण भेट देतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्रिसूत्री अनुभवाचा नक्कीच आपल्याला येथे फायदा होत असतो। अध्यात्म म्हणजेच या ठिकाणी असलेले प्राचीन शिव मंदिर, येथील निसर्ग, सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेले अनेक लहान मोठे धबधबे आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि येथेच असलेला प्रसिद्ध असा श्री कोंडेश्वर धबधबा संपूर्ण या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातून अनेक निसर्गप्रेमी पर्यटक या कालावधीमध्ये येथे नक्कीच भेट देत असतात। आपण जो प्रवास करतोय या प्रवासामध्ये आपल्याला अनेक निसर्ग आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ही इकडची आपल्याला ग्रामीण व्यवस्था, रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आपल्याला पाहायला मिळतात। येथे जवळ असलेला हा भुज डॅम, येथे अनेक पर्यटक मनसोक्त या डॅम मध्ये आस्वाद घेताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। इथूनच आपण पुढे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेलं वाघबीड, जे हे बदलापूर मधलं प्रसिद्ध असं ठिकाण आहे। समोर हा निसर्गाचा आपण आनंद घेत त्या रस्त्याने जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला लागतात हे रस्त्याच्या कडेला ग्रामीण आदिवासी लोकांची घरे, गावं, ज्या ठिकाणी त्यांनी सह्याद्रीला आपलंसं करून घेतले। या ठिकाणी कोणतंही नेटवर्क नसताना यांचा मनाचा नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यांच्या राहणीमानामध्ये दिसून येतो। बोलता बोलता निसर्गाचा आस्वाद घेता घेता आपण पोचतो श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी। आध्यात्मिक आणि प्राचीन असं शिवमंदिराचा अनोखा संगम आपल्याला येथेच पाहायला मिळतो। आपल्याला या ठिकाणी पूजासाठी अनेक विविध प्रकारचं पूजा साहित्य आपल्याला इथे मिळते। कोणती भाजी? आणि रानभाज्यांचा अनोखा संगम आपल्याला येथेच पाहायला मिळतो। तर आपण मंदिरात जेव्हा प्रवेश करतो त्या ठिकाणी भाविक खूप मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी येतात आणि श्री शंकराचं दर्शन घेऊन ते आपली मनोकामना पूर्ण करतात। मनोकामना पूर्ण करत असताना मंदिराच्या परिसरामध्ये असलेले अनेक धबधबे यांचा नक्कीच हे पर्यटक, निसर्गप्रेमी आणि भाविक नक्कीच याचा आनंद घेत असतात। तर मित्रांनो, आता आपण जातोय धनगर वॉटरफॉल या ठिकाणी। तर आपण हा कोंडेश्वरचा हा समोरचा हा ब्रिज आहे, हा ब्रिजवरून आपण त्याला क्रॉस करून हा इकडचा एक रस्ता आहे, या रस्त्यानं आपल्याला धनगर वॉटरफॉल तिकडं आपण आता जाणार आहे।
तर जोराचा पाऊस चालू झाला आहे. तर आपण आता समोरच्या रस्त्यानं आपण इकडनं सुद्धा या ठिकाणी गाडी येऊ शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी यायला इकडनं रस्ता आहे आणि हा समोर पाहतोय आपण हा धनगर वॉटरफॉल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण श्री क्षेत्र कोंडेश्वर तिथून आपल्याला या ठिकाणी यायला 10 मिनिटं लागलेत आणि आपण हा पाहतो सुंदर असा हा धनगर वॉटरफॉल. हा बदलापूरकरांचं खूप नैसर्गिक असं हे ठिकाण मानलं जातं. या ठिकाणी बदलापूरकर वीकडेमध्ये या ठिकाणी नक्कीच येत असतात आणि आपला मनसोक्त दिवस या ठिकाणी ते एन्जॉय करत असतात. खूप सुंदर आणि छान इथलं वातावरण आहे आणि हा परिसर सुद्धा एकदम पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पूर्ण हा परिसर एकदम आपल्याला आकर्षित करून टाकतो. हाच तो धनगर वॉटरफॉल. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज धनगर वाट पूर्ण आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि छान प्रकारचे इथे आपण ड्रोन शॉटसुद्धा घेतलेले आहेत. आणि आज माझ्या सोबतीला अंश आलेला होता, त्याला पण खूप आज मजा आली. पावसात भिजायला सुद्धा त्याला मस्त आनंद वाटला. तर चला मित्रांनो, आता आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.